विजासाठी मेडिकल टेस्टसाठी सोबत 3 सिनियर्स आहेत, 3 सर्स त्यातले पहिले he is from education wise and he is in last year of and one more person I will introduce you to Dr. Akbar. He's here. We are going for medical test. One more person, she is in van. I will introduce you to her later. जय महाराष्ट्र. 2.5 ते 3 तासांच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही नोगोडमधनं सेंट पीटर्सबर्गमध्ये आलो होतो आणि या ठिकाणी मेडिकल टेस्टसाठी आलो होतो विजासाठी. तर त्यात जस्ट माझी कंप्लीट झालेली आणि माझ्यासोबत फ्रेंड्स होते त्यांचे चाललेले. यामध्ये ब्लड सॅम्पल्स वगैरे कलेक्ट करतात, ते युरिन सॅम्पल आणि ब्लड प्रेशर वगैरे आणि थोडं मानसिकदृष्ट्या पण प्रश्न विचारतात, जसं की आय मुवमेंट्स वगैरे. हे सगळं कंट्रोलमध्ये काही पाहण्यासाठी. काल अचानक इथं स्नोफॉल झाला होता आणि थोडंसं पावसासारखं पण वातावरण झालं होतं, त्यामुळं सगळीकडं असं चिकचिक झालेली. त्यामुळे एकदम स्लिप होते, सगळे 1-2 वेळ स्लिप झालेले तिथं. ज्या ठिकाणी स्नो असतो ना त्या ठिकाणी स्नो बाजूला करण्यासाठी असले मशीन्स असतात, छोटे JCB. आत्ता 12 वाजलेले. इंडियामध्ये या टायमाला प्रखर ऊन असते, इथं लांबपर्यंत सूर्याचा पत्ता नसतो. कधीतरी महिन्यातून 1 दिवस असा येतो की ज्या दिवशी सूर्य एकदम क्लिअरली दिसतो. रशियामध्ये एक गोष्ट खूप उल्लेखनीय आहे की इथले जे मेडिकल ऑफिसेस असतात, जसं की हॉस्पिटल असेल किंवा मेडिकल रिलेटेड काही पण असेल, डायग्नोस्टिक सेंटर वगैरे, तिथे ह्या असल्या जे कवर्स आहेत ना हे यूज करतात आपले शूज कवर करण्यासाठी, जेणेकरून बाहेरचे बॅक्टेरिया आत हॉस्पिटलमध्ये चालताना वगैरे ते स्प्रेड होणार नाही फ्लोअरवर. त्याच्यामुळं थोडंसं हायजीन खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलं जातं. आणि इथले हॉस्पिटल हायजीन पाहता हे हॉस्पिटल 5 आउट ऑफ 5 असतात. अजिबात कुठेच असं अस्ताव्यस्तपणा नसतं. आणि या ठिकाणी अजून एक गोष्ट आहे, हे तुम्ही पाहू शकता, हे आपले जे बाहेरचे जॅकेट्स असतात, स्नो जॅकेट्स, ते हँग करण्यासाठी हँगर्स असतात सगळीकडे. आमची जी युनिव्हर्सिटी कॉलेजची तिथं पण असले हँगर्स आहेत, जाताना तिथं सबमिट करून जायचे आणि रिटर्न जाताना कलेक्ट कर. आत्ता माझं तरी झालेलं आहे, पण अजून 5-6 लोक सोबत आहेत. सगळ्यांचं झाल्यानंतर आम्ही परत नोगडसाठी जाणार आहे. सेंट पीटर्सबर्ग पाहायचं झालं तर इथल्या वगैरे पण सेम आहेत एकदम नोगडसारखं. तिकडे पण असलेच अपार्टमेंट्स आहेत, फक्त इथं मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट दिसते, जसं की कन्स्ट्रक्शन होत चाललेलं आहे सध्या. एकदम फ्लॉलेस प्रोसेस होती आत्तापर्यंतची जी विजाची होती, कारण कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही. कारण आधी अपॉइंटमेंट घेतलेली असायची, जस्ट जाऊन 10-15 मिनटात फक्त साईन करायची आणि होत गेलेलं सगळं. आज पण सगळ्यांच्या काही गोष्टीत 1 तासात इझिली होऊन गेलं. 5 वेगवेगळ्या ठिकाणी ते चेक करत होते ब्लड प्रेशर वगैरे, पण 1 तासामध्ये सगळ्या गोष्टी होऊन गेल्या. आणि जवळपास आम्ही 10 जण आहेत. 10 जणांसाठी 2 तास सफिशियंट आहे. 2 तासात सगळ्यांचं होऊन जाईल, म्हणजे अजून 1 तासात माझं तर झालेलं. कारण We are now here in St. Petersburg, roaming anywhere.
डोंट नो एनिथिंग अबाउट दिस प्लेस, बट स्टील इकडे तिकडे फिरतोय. वन स्को खाली पूर्ण चिखल झालेला आहे. त्यांची गाडी चालवण्याची पद्धत एकदम वेगळी, एकदम रश ड्रायव्हिंग करतात. पहिल्या गेअरवर गाडी एकदम फास्ट उचलतात, सिग्नल संपला ना एकदम फास्ट. चुकून 1 सेकंड जरी आपण पुढं माग झालं तरी अंगावर गाडी येईल, त्या वेगाने गाडी चालवत. आधी काहीच असं झालं, पाय एकदम इझिली स्लिप होतं. काल रात्री स्नो आणि पाऊस दोन्ही एकाच वेळेस आल्यामुळं हे असलं झालेलं तिथे. कारण काल आमची शिवजयंतीची पण मीटिंग होती, त्यावेळेस येताना पण हे असलंच सगळं चाललेलं. आज सकाळी 6 वाजता यायचं होतं इकडं आणि मी 6 वाजता एकदम गाड झोपेत होतो. 4-5 जण ज्या ग्रुपमध्ये आम्ही येणार आहे ते सकाळी रूममध्ये उठवायला, पण मला माहीत होतं की लेट होणार आहे. त्यानंतर आम्ही 6 ऐवजी 7:15 निघालेलो. त्यानंतर 2-2.5 तासाने इकडे गाडी चालवताना पण खूप केअरफुल यायला लागला. मर्सिडीजची व्हॅन आहे, त्या विल गो दे. इथल्या कार्स वगैरे पाहून माय सिटी पूर्ण आठवण येते GTAची. कारण त्या ब्रेकडाऊन झालेल्या कार्स वगैरे किंवा न्यू कार्स नेण्यासाठी ज्या ट्रक्स वगैरे असतात ते सगळे या सिटीमध्ये. इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात नाही दिसत ते कधी, इकडे या गोष्टी दिसतात. त्यानंतर इथल्या 50% कार्स लक्झरियस आहेत, जसं की मर्सिडीज, ऑडी, BMW वगैरे. आणि ह्यांची जीवनशैली पण खूप मस्त आहे.